ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुम् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखामान्यैसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा मनाचीशते ऐकता दोषदाती मती मंदते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुःखते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे। काल आपण सुख आणि दुःख यांचा विचार पाहायला प्रारंभ केला की मनाच्या श्लोकात समर्थाने सुखदुःखासंबंधीचे जे 4-5 श्लोक लिहिलेले आहेत, पण त्या 4-5 श्लोकामध्ये त्यांनी संबंध मनुष्याचं मानसशास्त्र आणि मानवी जीवनाचं रहस्य कथन केलेलं आहे। सुखी होण्याचा मार्ग जो आहे तो प्रतिपादित केलेला आहे। सर्वात पहिल्यांदा समर्थांचं म्हणणं असं की तुम्हाला सर्व सुख हवं असेल तर ते फक्त भगवत भक्तीमध्ये मिळेल, ते फक्त उपासनेमध्ये मिळेल। दृश्य जगतामध्ये एखाद्या वस्तूद्वारे आणि एखाद्या व्यक्तीद्वारे सुखी होण्याचा प्रयत्न हेच आपल्या दुःखाचं खरं कारण आहे। अपेक्षा हेच आपल्या दुःखाचं कारण आहे आणि प्रत्येकाकडनं अपेक्षा। म्हणून विवेके देहबुद्धी सोडून द्यावी म्हटलेलं आहे। किंवा देह दुःख ते सुख मानित जावे। या ठिकाणी देहबुद्धी कमी केल्याशिवाय भगवंताचं प्रेम वाढणार नाही। भगवंताचं प्रेम
आणि देहबुद्धी ह्या दोन तलवारी मनाच्या एका म्यानामध्ये बसणार नाहीत. एक काहीतरी सोडावं लागेल. म्हणून जसजसं देहबुद्धी कमी होईल तसतशा वासना कमी होतील. जेवढी देहबुद्धी जास्त तेवढ्या वासना जास्त, जेवढी देहबुद्धी कमी तेवढ्या वासना कमी. आणि म्हणून हळूहळू देहबुद्धी आपल्याला सोडावी लागेल. आणि त्यासाठी रामाबद्दलची प्रीती, रामाबद्दल एकदा प्रेम निर्माण झालं, रामचरित्रामध्ये मन एकदा रंगायला लागलं की रामाच्या वाट्याला एवढी दुःख येऊन सुद्धा राम जर असे राहिले तर मलाही तसं वागलं पाहिजे, मलाही तसं झालं पाहिजे. अशा प्रकारची उपदत प्रवृत्ती त्या साधकाच्या अंतःकरणात निर्माण होईल. आणि मग जे जे वाट्याला येईल त्या सगळ्या गोष्टी तो स्वीकारत राहील. अरविंदांचा फार सुंदर शब्द आहे, सर्व स्वीकार व्रत. त्याला समर्थाने म्हटलेलं आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. त्यालाच गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं, असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, याचं नाव अध्यात्म. कुठल्याही गोष्टीचा अभिनिवेश नाही, कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही. अमुक एक गोष्ट झालीच पाहिजे आणि ती झाली नाही तर माझं अस्तित्व संपलं. इतक्या प्रत्येक गोष्टीचा आपण प्रेस्टिज इश्यू तयार करतो. साध्या साध्या गोष्टींचा, साध्या साध्या विषयांचा प्रेस्टिज इश्यू तयार करणं हेच आपलं दुःखाचं कारण आहे. म्हणून आपल्या वाट्याला जर एखादा दुःखद प्रसंग आला तर तो सुखाचा तो मान. अरविंदांनी म्हटलेलं आहे, अपमानाचे प्रसंग हे भगवंतानी वेगळ्या वेशामध्ये तुम्हाला दिलेले आशीर्वाद आहेत. अपमान झाला की आपल्याला काय वाटतं, असं कसं झालं, माझ्या वाट्याला असं कसं आलं, त्यांना माहिती नाही का मी दासबोधावर प्रवचन करतो म्हणून. इतका एक वेगळा अहंकार डेव्हलप होत राहतो. आणि मग तेवढ्या मानापमानाच्या कल्पना ज्या आहेत त्या सूक्ष्म होत जातात. नेहमी मी सांगत असतो की प्रपंच याचा अर्थ आय एम समबडी आणि परमार्थ याचा अर्थ आय एम नोबडी. बेसिक फरक आहे. प्रपंचामध्ये सगळे लोक इगो डेव्हलप करत असतात. तुमच्या भोवतालची माणसं जी आहेत ती तुमचा इगो डेव्हलप करत असतात. जेव्हा इगो डेव्हलप होतो तेव्हा तुम्ही त्याला सुख म्हणतात, जेव्हा इगोला धक्का पोचतो तेव्हा तुम्ही त्याला दुःख म्हणतात. जे लोक इगो डेव्हलप करतात त्यांना तुम्ही मित्र म्हणता, जे लोक इगो हर्ट करतात त्यांना तुम्ही शत्रू म्हणता. हा सगळा इगो कशाभोवती आहे? हा सगळा इगो एका देहाभोवती आहे. मी हे शरीर, या शरीराचं नाव, सगळा अहंकार त्या एका गोष्टीभोवती फिरतोय. मग ती जर देहबुद्धी नाहीशी झाली तर किती आपल्या नावाबद्दल आपल्याला अभिमान असतो, किती आपलं नाव आपल्या अंतःकरणावरती एम्बॉल झालेलं असतं. मनुष्य गाढ झोपलेला असतो. एखादी धर्मशाळा असते, सार्वजनिक हॉल असतो, 50-50 माणसं तिथं झोपलेली असतात. आणि एकदम कोणीतरी येतं आणि तो विचारतो, चिंचोकर आहेत का? मी झोपेत नव्हतो. कोण आहे? काय झाली? झोपमोड झाली माझी, नाव माझं ऐकल्या. किती आपल्या नावाशी आपली आयडेंटिटी झालेली आहे, पण ती आपली आयडेंटिटी नाही आहे, ते आपलं खरं स्वरूप नाही आहे. म्हणून विवेके सदा सस्वरूपी भरावे. मग जे दुःख वाटायला येईल त्या दुःखामध्ये तू सुख मानायला शिक. देह दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. दुःख वाटायला येऊ नये यासाठी सगळ्याची धडपड आहे. पण कुंती म्हणते की भगवंता मला दुःख दे. कुंतीने का दुःख मागितलं? कुंतीला माहिती होतं की दुःखामध्येच भगवंताची आठवण होते. तुम्ही बघा, आजारी पडलात की तुम्ही देवाची प्रार्थना सुरू करता. परीक्षा जवळ की मुलं मारुतीला जायला सुरुवात करतात. टेन्शन असलं, इंटरव्ह्यू असला की मग अगदी नमस्कार वगैरे. लग्न मुलाचं ठरलं की मग सत्पुरुषांचे आशीर्वाद सगळं व्यवस्थित पार पडावं म्हणून त्या लोकांना जास्त त्रास देऊ नये. अशा वेळेला संकट आलं की भगवंताची आठवण. म्हणून कबीराने म्हटलंय,
दुखमय सुमिरन करे सभी, सुखमय करे न कोय, जो सुखमय सुमिरन करे उसे दुःख काय को होय. पण बरेच जणांचं हेच असतं, अडचण आली, संकट आलं, दुःख आलं म्हणून इकडे वळले. समर्थानेच म्हटलंय, त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाचा. कुठला तरी फटका बसतो, जीवनात कटू अनुभव येतात, जीवनाचं व्यर्थत्व आणि वैफल्य चित्तावरती बिंबतं. असे काही प्रसंग घडतात, माणसं असं काही वागतात की शेवटी असं वाटतं कोणात काही अर्थ नाही आणि कशात काही अर्थ नाही, भगवंत आपलाय. मग कुठला तरी आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला तारून जातो, कुठले तरी विचार आपल्याला तारून जातात, मग आपण लगेच त्या आध्यात्मिक विचारधारेकडे वळतो आणि लक्षात येतं की अशा प्रकारे आत्मचिंतन करत राहणं, स्वस्वरूपाचं अनुसंधान करत राहणं, जे मन कुठल्या तरी व्यक्तीमध्ये आपण अडकवतो आहे, जे मन कुठल्या तरी नको त्या परिस्थितीमध्ये आणि भौतिक जगतामध्ये आपण अडकवतो आहे, ते मन जर एखाद्या भगवंताच्या प्रेमात अडकवलं तर. मीराबाईने तेच केलं, ती कृष्ण प्रेमामध्ये डुबून गेली. भगवान रामकृष्ण देवानी तेच केलं, ते कालीमातेमध्ये डुबून गेले. बाकीचं जग जे आहे ते त्यांच्या दृष्टीने नष्ट झालं. ते त्यांच्या धुंदीमध्ये होते, ते त्यांच्या नशेमध्ये होते, ते त्यांच्या अवस्थेत अखंड होते. सगळ्या संतांनी हेच केलं, तुकाराम महाराजांनी हेच केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी हेच केलं, समर्थांनी हेच केलं, गोंदवलेकर महाराजांनी तेच केलं. आयुष्यभर नाम, दुसरा विषय नाही. त्यांच्यात नाम हाच माझा नातेवाईक आहे, नाम हेच माझं घर आहे, नाम हेच माझं गाव आहे, नामाशिवाय दुसरं काही बोलले नाही. प्रत्येक संतांनी अशा प्रकारे आपलं एक नवीन स्वतंत्र भावविश्व तयार केलं. त्या भावविश्वात परमेश्वर होता, त्याला समर्थ म्हणतात. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आणि एकदा तिथं मन रमलं की भौतिक जगतातला दुःखाचा प्रसंग हे दुःख वाटणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, परमार्थात पडल्याने दुःख कमी होणार नाहीत. तुकाराम महाराजांच्या वाट्याला किती दुःख आली. जो धंदा ते करत होते तो व्यवसाय त्यांचा पूर्णपणे बुडाला. संबंध दिवाळच वाजलं, दिवाळं वाजलं. त्याच्यात तुकाराम महाराज व्यवहार चतुर नव्हते, अशा प्रकारचा खोटा प्रचार केला जातो. तो पाठ्यपुस्तकात प्रश्नपत्रिकेत आलेला उतारा जो होता ना, तो कुठल्या तरी अडाणी आणि बावळट माणसाने तयार केलेला उतारा होता. कुठल्या तरी बेजबाबदार माणसाच्या पुस्तकातली ती विधानं होती. तुकाराम महाराजांनी धंदा वाढवला होता, धंद्यामध्ये ते अगदी व्यवस्थित होते. 1632 आणि 1633 साली भारतात किती दुष्काळ पडला होता त्याची वर्णनं ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवाशाने लिहून ठेवली, ती वाचण्यासारखी आहेत. अन्न नव्हतं, माणसं कुत्र्याचं कच्चं मांस खाऊन जगत होते. खाया अन्न नाही, समर्थांनी वर्णन केलेलं आहे. अन्न नाही, वस्त्र नाही, समर्थ म्हणतात काही मिळेना खायाला, वस्त्र नाही रे नेसाया. तुकाराम महाराज सावकार होते. त्यांनी विचार केला, लोकांना खायला अन्न नाहीये, मी कुठून लोकांकडनं वसुली करू. तुकाराम महाराजांनी उदार मनानं ज्या लोकांचं येणं होतं ते सगळं बुडीत खात्याला ट्रान्सफर केलं, बॅड डेब्ट्सला एंट्री करून टाकली की गेले हे पैसे, आता आपले गेले, सोडून दिलं. असं 2 वर्ष तुकाराम महाराजांनी केलं. आणि असं 2 वर्ष केल्यामुळे जेवढे पैसे येणार होते ते सगळे गेले आणि धंदा बुडाला. म्हणजे उदार होते मनाने, म्हणून धंद्यामध्ये असं खोट आली. माणुसकी होती, दयालुत्व होतं. जसं दामाजी पंतांनी सगळं गोदामच मोकळं केलं, केवळ लोकांना खायला नाही आहे आणि मला सरकारने गोडाऊन सांभाळायला सांगितलेलं आहे, ते गोडाऊनमध्ये धान्य ठेवायचं आणि लोकांना मी उपाशी मरताना पाहायचं. त्याने गव्हर्नमेंटच्या आदेशाची वाट न पाहता सरळ गोडाऊन खुलं केलं आणि सगळं शिदा वाटून टाकलं गरिबांना. जे अन्नाला मोताद होते, ज्यांना खायला नव्हतं त्यांना देऊन टाकलं. आता ह्यामुळे जर त्यांना शिक्षा झाली समजा, तर तुम्ही त्यांना काय करप्ट म्हणणार, त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणणार का त्यांना बावळट म्हणणार. करुणा ही गोष्ट जी असते की करुणेला असल्या फालतू व्यावहारिक गोष्टी कळत नसतात. करुणेपुटी माणसं काय काय करतात ते शारदा देवींचं एकदा चरित्र वाचा, म्हणजे करुणा म्हणजे काय ते एकदा कळेल. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी तो धंदा सगळा व्यवस्थित केला होता,
पण त्यांचं मन जेव्हा विठ्ठलाकडे जोडलं गेलं तेव्हा संसारातल्या सुखदुःखांच्या बाबतीत ते पूर्ण साक्षी झाले. आपल्याला संसारातल्या एखाद्या घटनेने सुख किंवा दुःख होतं याचं कारण त्या घटनेमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट असते. तुकाराम महाराजांची त्यात इन्व्हॉल्वमेंटच नव्हती. तुकाराम महाराजांची सगळी इन्व्हॉल्वमेंट जी होती ती पांडुरंगामध्ये होती. त्यामुळे संसारात आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या ते ॲक्सेप्ट करत राहिले. सर्व स्वीकार व्रत. बरे झाले देवा बैल कर्कशा, बरे झाले देवा वाजले दिवाळे, बरे झाले देवा पडला दुष्काळ, बरे झाले कुणबी आज झालो, नाहीतर असतो दंभे मेलो. एखाद्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो असतो तर मी दशग्रंथी ब्राह्मण आहे असा फाजील अभिमान झाला असता आणि ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीपत्र नाकारलं असतं. बरं झालं कुणबी समाजात आलो, कोणी मला विचारत नाही. अनेक संतांनी वेडेपणाचं पांघरूनच घेतलं. वेडीवे माझे दडे महिमे बेणे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की नको मोठेपणा. अपमान हाच त्यांनी सन्मान मानला, दुःख हेच त्यांनी सुख मानलं. देह दुःख ते सुख मानित जावे. अध्यात्म म्हणजे दुःखात सुखी राहण्याची कला आहे. दुःखात सुखी राहण्याची कला दोन प्रकारची आहे. एक तुकाराम महाराजांसारखी माणसं, भगवान रामकृष्ण देवांसारखी माणसं, त्यांना दुःख हेच माहिती नाही. अपमान शांतपणे सहन करण्याची प्रक्रिया. रामकृष्णासारखी माणसं, त्यांना अपमान हेच माहिती नाही. तुकाराम महाराजांना अपमान हेच माहिती नाही. आणि दुसरे तुमच्या आमच्यासारखे साधक, माहिती आहे की हे दुःख आहे पण मी चिंतन करीन आणि त्या दुःखामध्ये मी सहभागी होणार नाही. माहिती आहे की हा अपमान झालेला आहे पण मी चिंतन करीन आणि तो अपमान विसरून जाईन आणि त्या माणसाला क्षमा करीन. हा साधक आहे. सिद्ध जो असतो त्याला अपमान झालेला आहे, दुःख आहे हेच माहिती असत नाही. म्हणून मुलगा मरण पावला, तुकाराम महाराज रडले नाहीत. पत्नी मरण पावली, पहिली स्त्री मरण पावली, तुकाराम महाराज रडले नाहीत. कारण हे दुःख आहे हेच त्यांना माहिती नव्हतं. तुम्हाला आम्हाला एक करता येईल, थोडा शोक करायचा, एक 5-7 दिवस शोक करायचा आणि नंतर त्यातनं बाहेर पडायचं. एवढंच आपल्याला करता येईल की नाही. आपल्याला त्यांच्यावर काय आनंद साजरा करता येणार नाही. म्हणून देहे दुःख ते सुख मानित जावे. आपल्याला दुःखामध्ये सुख निर्माण करता आलं पाहिजे. आणि अध्यात्म ही दुःखात सुख निर्माण करण्याची कला आहे. ते जुनं एक गाणं होतं, मैं जिंदगी के साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो ना मिला उसी को भुलाता चला गया, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मुकाम तक लाता चला गया, मैं जिंदगी के साथ निभाता चला गया. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, जिथं सुख आणि दुःख याच्यातला फरक सुद्धा लक्ष देणार नाही. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयौ, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. अशी अवस्था प्राप्त करून घेणं. दुःख हे दुःख वाटता कामा नये. आणखी एक ते जुनं गाणं आहे, तुम आज मेरे संग हंसलो, तुम आज मेरे संग गालो, और हंसते गाते इस जीवन की उलझी राह संभालो. शाम का सूरज बिंदिया बनकर सागर में खो जाए, सुबह सवेरे वही सूरज आशा लेकर आए, नई उमंगे नई तरंगे आश की जोत जलाए, तुम आज मेरे संग हंसलो, तुम आज मेरे संग गालो. दुख में जो गाए मला है वो इंसा कहलाए, जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी गाए, रोते रोते नाचे मयूरा फिर भी गीत सुनाए, तुम आज मेरे संग हसलो, तुम आज मेरे संग. आनंदात राहायचं ठरवलं तर ह्या क्षणापासून राहता येईल. बासरीला छिद्र आहेत, जैसे बंसी के सीने में छेद है फिर भी गाए. बासरीला 6 छिद्र आहेत पण त्या 6 छिद्रातनं ती सुंदर स्वर निर्माण करते. उत्तम बासरीवादक जन्माला घालते. मला छिद्र आहेत त्यामुळे मला काही करताच येत नाही, परमेश्वराने मला असं कसं दिलं बघा शरीर, असं ती म्हणत नाही. 6 ठिकाणी फ्रॅक्चर आहे, ऑपरेशन केलं पाहिजे, त्याशिवाय मला गाता येणार नाही. दुःखामध्ये सुद्धा सुख मानता आलं पाहिजे. प्रतिकूलता जी आहे तो परमेश्वराचा आशीर्वाद वाटला पाहिजे. ज्या माणसाला प्रतिकूलता हा परमेश्वराचा आशीर्वाद वाटतो त्याला ह्या जगामध्ये कोणी दुःखी करू शकणार नाही. कुठल्याही घटनेनं तो विचलित होणार नाही. म्हणून देह दुःख ते सुख मानित जावे.
याचा आणखी एक अर्थ आहे. अनंतराव आठवलेंनी त्याचं सुंदर विवेचन केलेलं आहे. अनंतरावांनी म्हटलेलं आहे, देह दुःख सुख मानायचं याचा अर्थ आपल्या वाट्याला कष्टाचं खडतर जीवन जर आलं तर कंटाळा करता कामा नये. पूर्वीच्या काळी कपडे धुण्यासाठी नदीवर जावं लागायचं, पाणी विहिरीचं काढायला लागायचं, दळण जात्यावरती दळायला लागायचं. त्यावेळेस सगळ्यांच्या तब्येती चांगल्या होत्या. आता वॉशिंग मशीन आलं, गिरण्या आल्या, सगळ्या गोष्टी, कुकर आला, सगळ्या रेडीमेड गोष्टी आल्या. आणि त्या सगळ्या रेडीमेड गोष्टी आल्यानंतर ऑर्थोपेडिकचा धंदा व्यवस्थित सुरू झाला, डॉक्टर लोकांचं व्यवस्थित सगळं सुरू झालं. कारण मनुष्याने कष्ट सोडून दिले. फक्त घरात वाहन चालवता येत नाही म्हणून माणसं चालतात. जसं त्या मॉलमध्ये सरकते जिने असतात, तशा अजून काही दिवसांनी घरात सरकत्या फरशा सुरू होतील की त्या माणसाने फक्त पलंगावरून उठायचं की ती फरशी अशी चालत चालत त्याला बाथरूमपर्यंत घेऊन जाईल. असे ट्रॅक घरात तयार होतील काही दिवसांनी. रेल्वे स्टेशनवर सरकते जिने असतात, तुम्ही काही करत नाही, फक्त उभं राहायचं, मग ते सोय तुम्हाला घेऊन जातील. ती अजून सोय व्हायची राहिलेली आहे. पूर्वी किती कष्ट माणसं करत होती, कपडे धुत होते, व्यायाम करत होते, चालत होते. 2 मैलच आहे ना, जाऊ चालत 2-2 मैल ते आरामशीर चालत जात होते. आता सगळ्या गोष्टी जवळ आहेत तरी माणसाला कंटाळा येतो. प्रत्येक गोष्टीचा कंटाळा. दिवसातनं 5-6 लोक म्हणतात कंटाळा आला, मला लावा टीव्ही, आणि मग कचरा डोक्यामध्ये साठवा. दिवसभर माणसाने बिझी असलं पाहिजे, कष्टामध्ये असलं पाहिजे. देह दुःख ते सुख मानित जावे याचा अर्थ सुखा अंग देऊ नये, प्रयत्न पुरुषे सोडू नये. सतत कष्ट करत राहिलं पाहिजे. आधी कष्ट मग फळ, कष्टपची नाही ते निर्फळ, साक्षे पेविण केवळ वृथा पुष्ट. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मी प्रयत्न केले पाहिजेत, मी कष्ट केले पाहिजेत, आणि अशा कष्टातनं मोठं होणं हे समर्थांना अपेक्षित आहे. देह दुःख ते सुख मानित जावे याचा अर्थ देहाला मुद्दाम यातना करून घ्यायच्या नाहीत. नाही तर ते एक तीर्थक्षेत्र आहे, तिथे एक पद्धत आहे, खटमल को खून पिलाव. देहबुद्धी टाकायसाठी तिथं एका पलंगावर बसायचं, त्या पलंगावर ढेकणं असतात, ते ढेकणं तुम्हाला चावतात, तुम्ही डिस्टर्ब व्हायचं नाही. असला आचरटपणा म्हणजे देह दुःख ते सुख मानित जावे नव्हे. किंवा देह दुःख हे सुख मानायचं म्हणजे घरात डासांना आमंत्रण द्यायचं, पालींसाठी वेलकमचा बोर्ड लावायचा, असा त्याचा अर्थ नव्हे. की मुद्दाम काहीतरी उपास तापास खडतर उपासना, काहीतरी अघोरी उपासना, 8-8 दिवस जेवायचंच नाही, सारखं साष्टा नमस्कार घालतच एखाद्या ठिकाणी चालत राहायचं, असं देहाला उगीच पिडणं म्हणजे देह दुःख ते सुख मानित जावं नव्हे. देहबुद्धी कमी करणं, वासना कमी करणं, याला देह दुःख ते सुख मानित जावे म्हटलेलं आहे. भक्ती वाढायची असेल तर देहाकडलं आपलं लक्ष आणि देहावरलं आपलं प्रेम हे कमी झालंच पाहिजे. आणि देहाच्या वाट्याला जरी कष्ट आले, देहाच्या वाट्याला एखादा अपमानास्पद प्रसंग आला, तर ह्या सगळ्या गोष्टींचं चिंतन करीत न बसता त्या गोष्टी विसरण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. उगाळत बसता कामा नये, त्याचं चिंतन करत बसता कामा नये. म्हणून म्हटलेलं आहे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. देह, मन, इंद्रिय, प्राण हे माझं खरं स्वरूप नाही आहे. सस्वरूपी भरावे याचा अर्थ मी खरा कोण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. पुढे येणार आहे क्रमी वेळो तत्वचिंतानुवादे. काय माझं स्वरूप आहे, कुठून मी आलो, केनोपनिषदाचा तो विषय आहे. स्वतःचं स्वरूप जाणून घ्या आणि स्वतःच्या स्वरूपाच्या अनुसंधानात सतत राहा. देहाचं अनुसंधान हे दुःखाचं कारण आहे. कोणासीत नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ झाला देहाभिमान म्हणून या. मी देह ऐसा करता जप गेले कित्येक कल्प समर्थ म्हणतात. ते जन्मोजन्मी चाललेलं आहे, युगानुयुग तेच चाललेलं आहे. मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. आणि सगळे संत सांगतात तत्वमसी, तू ते ब्रह्म आहेस. अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, सहा अहम. सगळे संत ते ओरडून सांगतात.
आणि म्हणून सत्स्वरूपी भरायचं याचा अर्थ आपल्या मूळ स्वरूपाचं भान जर माणसाला असेल तर देहाचं दुःख त्याला दुःख वाटणार नाही. अपमान झाला, कोणाचा झाला? शरीराचा झाला, माझा त्याच्याशी संबंध नाही. चंदीगडला ते मठाचे स्वामी होते, त्यांना 50 वर्ष कमरेचं सतत दुखणं होतं. त्यांना माझी कंबर 24 तास दुखत असते. बेड लावतात, सगळे उपाय करतात, आणि तिकडलं एक हॉस्टेल आहे ते सगळं ते सांभाळायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कामामध्ये असायचे. ते म्हटले शरीर दुखायचं काम करतं, मी माझं काम करत असतो म्हटलं. देह दुःखते सुख मानित जावे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत देहबुद्धीची जोपासना करत असतो. आपल्या सोयी, आपलं सुख, आपली व्यवस्था, किती देह व्यवस्थित ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, आणि एवढं करून शेवटी दांडी उडतेच. सगळ्यांना शेवटी हा देह त्यागावा लागतो. कितीही काळजी घेतली तरी जे व्हायचं ते होतंच. आणि म्हणून देहाचं एवढं चिंतन करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं तर, म्हणून सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. पुढे म्हटलेलं आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडो निद्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. निदान मनामध्ये दुःखाचा गुणाकार करू नको. मना मानसी दुःख आणू नको रे. परिस्थिती दुःखाची नाही आहे अशातला भाग नाही आहे. प्रारब्धात दुःख नाही आहे असं नाही आहे, ते आहेच. तू त्याच्याशी समरसू नको. देहाचं दुःख हे देहाच्या पातळीवरती ठेवावं, त्याचं मानसिक चिंतन करू नये. मानसिक चिंतनाने त्या दुःखाचा गुणाकार होतो, दुःखाचं मल्टिप्लिकेशन होतं. समजा आपला अपमान झाला, आपण ऑफिसमध्ये सिन्सिअरली काम केलं, साहेबांना ते आवडलं नाही किंवा कुठली तरी एक किरकोळ चूक होते, त्याच्यानं त्याने आपल्याला फायर केलं. आता ही घटना घडल्यानंतर आपण ही घटना मनात किती वेळ घोळत ठेवतो. मग सतत तोच विषय असतो. मग बाहेर पडलं, ऑफिसमधून बाहेर पडलं की साहेबांच्या विरोधातले कोण कोण आहेत त्यांना गाठतो. तुम्हाला माहिती आहे ना, डोकं फिरल्यासारखं वागतात. सुरुवात लगेच साहेबांच्या विरुद्ध. ते सगळं सांगून झालं की त्याच्यानंतर मग घरी आले की पहिल्यांदा बायकोला फायर. म्हणजे साहेबांनी जे सगळं बोललं ते बायकोला, तो राग सगळा बायकोवरती. त्याच्यानंतर मग पुन्हा साहेब कसे मूर्ख आहेत, ते कशी चुकले, मी कसा सिन्सिअरली काम करतो, माझ्या कामाची कोणालाच कशी कदर नाही, या सगळ्याची HMVची रेकॉर्ड घरामध्ये. तेवढ्याने समाधान होत नाही. मग कोण बरं 2-3 लोक राहिलेच सांगायचे फोन. त्या 2-3 लोकांना फोन. फार डिस्टर्ब झालो मी आज, मला आज फार टेन्शन आलेलं आहे, फार मी वैतागलेलो आहे. मग ते सगळी घटना त्याला सांगायची. या सगळ्यातनं काय निष्पन्न होतं? मल्टिप्लिकेशन. जे दुःख आहे त्याचा गुणाकार. साधा दुर्योधन पाण्यामध्ये पडला आणि सगळे लोक हसले की पडला बा. समजा एखादा मनुष्य पडला आणि लोक हसले, कशाला लक्षात ठेवावं? पण तो सूड सतत मनामध्ये, मला लोक हसले आणि त्यात द्रौपदी हसली, संपलं. द्रौपदी मला हसली, द्रौपदी मला हसली, उगाळत राहिलं मनामध्ये. आणि त्या सुडाचं पर्यवसान द्रौपदी वस्त्रहरणात झालं. त्या द्रौपदी वस्त्रहरणाचं पर्यवसान भीमाने त्याच्या मांडीवरती वार केला आणि त्याच्या मांडीचं रक्त जे आहे त्याने द्रौपदीचे केस जे आहेत त्या केसावरनं हात फिरवला, त्या केसाला ते रक्त लावलं. त्याचं पर्यवसान एवढ्याच्यात झालं. कारण नसताना साध्या साध्या गोष्टीमध्ये किती आपण इन्व्हॉल्व होतो. खरंच त्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत का? घटना घडलेली आहे ते पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपण पुन्हा ते दुःख जे आहे ते उगाळत राहतो. आपण परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत नाही. आपला परिस्थितीवरती काहीच कंट्रोल नाही आहे. परिस्थिती आहे तशीच राहणार आहे. आपल्याला आपली मनस्थिती बदलायला लागणार आहे. अध्यात्म म्हणजे परिस्थितीतला बदल नव्हे, अध्यात्म म्हणजे मनस्थितीतला बदल.
आता विमानाने जेव्हा आलो, आता विमानातनं जे लोक प्रवास करतात त्यांना माहिती आहे -40 -50 पर्यंत टेम्परेचर असतं. विमानात काय असतं? काहीही थंडी नसते. विमानातलं टेम्परेचर जे आहे 19-20 डिग्री मेंटेन केलेलं असतं. 20-21. बाहेर -40 पर्यंत असतं, -50 पर्यंत असतं. आपण AC रूममध्ये बसतो. AC रूममध्ये आपण असलो, बाहेर कितीतरी उकाडा असतो. आपण AC रूममध्ये असतो, AC रूमला त्याचं काही माहिती असत नाही उकाड्याचं. बाहेर प्रचंड थंडी असते, AC रूमला ते जाणवत नाही. AC रूममध्ये टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. बाहेरची थंडी पण आत नसते, बाहेरचा उकाडाही पण आत नसतो. आपण जर आपलं मन असं AC रूम केलं तर, अशी दुःख जर आपण झटकून टाकली तर, आणि ते शक्य आहे. ती कला माणसाने शिकली पाहिजे. ती कला जर माणसाने शिकली तर दुःख हे दुःख वाटणार नाही. म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे. दुःख आलेलं आहे, मान्य आहे. मगाशी सांगितलं तसं तुकाराम महाराज, रामकृष्ण परमहंस यांना ते दुःख वाटतच नाही. कॅन्सर झाल्यामुळे घसा दुखतो आहे आणि आपल्याला जेवता येत नाहीये याची वेदना रामकृष्णांना नाही आहे. मग आपल्याला तेवढी अवस्था प्राप्त झाली नसेल, निदान चिंतन करून आपण ते दुःख ॲक्सेप्ट करू की नाही, हसतमुखाने ते स्वीकारू की नाही. अमरावतीला माझ्या माहितीच्या एक बाई आहेत, त्यांचा 40 वर्षाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला. देसाई मोटर ड्रायव्हिंग स्कूल, देसाईंचा मुलगा तो. नागपूरलाही त्यांचं एक ड्रायव्हिंग स्कूल होतं, अकोला अमरावतीलाही होतं. तो नागपूरला चालला होता, एका ट्रकने धडक दिली आणि ऑन दी स्पॉट तो खलास झाला. जेव्हा मी अमरावतीला गेलो तर तो मुलगा गेला, तिसरा दिवस होता. परिचयाचं कुटुंब होतं. नेहमी ते मला गाडी द्यायची अमरावती झालं म्हणजे व्याख्यानाला जाताना येताना. म्हटलं भेटून घेऊ, सांत्वन करू. म्हणून सांत्वन कसं करायचं मी मनातल्यानं थोडंसं शब्दांची जुळणी करत होतो आणि त्यांच्या घरात पोहोचलो. त्या आईने जेव्हा आमचं स्वागत केलं तर त्यांचा चेहरा अजिबात दुःखी नव्हता. नेहमीसारखाच चेहरा. तिसरा दिवस मुलगा गेल्याचा. 15-1 मिनिटं आम्ही बोलत होतो. 15 मिनिटात त्यांनी मुलाचा विषय काढला नाही. रोज मला विचारलं यावर्षी कुठलं व्याख्यान आहे, यावेळेस विषय काय घेतलेला आहे, किती दिवस व्याख्यानमाला आहे, मग कुठे उतरलेले आहात, सगळी चौकशी केली. मलाच निघताना असं वाटलं की काहीतरी आपण आता ज्याच्यासाठी आलोय ते काम तरी करावं. मग त्या म्हणाल्या तुम्ही गाडी तुम्हाला नेहमीप्रमाणे पाठवू बरं का, आमचा ड्रायव्हर असतो, ड्रायव्हर गाडी घेऊन येईल, तुम्हाला सोडेल तिथे. मी तर म्हटलं तुमचा आता मुलगा गेलेला आहे त्या सध्या नको म्हटलं, राहू देत. नाही म्हटलं मुलगा गेला म्हणून काय झालं, कामं घरातली सगळी चालूच देत की म्हटले. आणि मग त्या म्हणाल्या की मी ठरवून टाकलं की दुःख करायचं नाही. मी ते ॲक्सेप्ट केलं. मी जर रडायला लागले तर माझी सून रडायला लागेल, माझी सून जर रडायला लागली तर नातवंड रडायला लागतील. नातवंड म्हटले लहान आहेत, 3 वर्षाची आणि 5 वर्षाची आहेत. त्यांना दुःखी करण्यासाठी आम्ही जन्माला आलेले नाही आहेत. आम्ही त्या नातवंडांना सांगितलं सुद्धा नाही बाबा गेलेत म्हणून. आम्ही त्यांना सांगतोय बाबा नागपूरला गेलेले आहेत, येतील, सध्या कामात आहेत, नागपूरला खूप काम आहे, असं आम्ही त्यांना सांगत असतो. जेव्हा गेल्याची बातमी आली लगेच आम्ही त्याला दुसरीकडे पाठवून दिलं, मुलांना नातेवाईकांकडे. तो सगळा कार्यक्रम उरकला आणि मग मुलांना घरी आणलं. मुलांच्या देखत आम्ही रडत नाही, मुलांच्या देखत चर्चा करत नाही, आलेल्या गेल्यांजवळ मुलांच्या देखत हा विषय काढत नाही. काय मन असेल? म्हणजे सामान्य बेची कथा आहे हे काही लोकमान्य टिळकांची नाही आहे की मुलगा मरण पावलेला आहे आणि टिळक शांतपणे अग्रलेख लिहितात. तो बातमी सांगणारा म्हणतो तुम्हाला वाईट नाही वाटलं का? टिळक म्हणतायत गावची होळी पेटलेली आहे, प्रत्येक घरातली एक गौरी जाणारच. प्लेगच्या साथीने इतकी माणसं मरतायत, माझा मुलगा मेला, रोज मी बातम्या छापतोय माणसं मेल्याच्या. गावचीच होळी पेटलेली आहे. टिळक असामान्य होते. ही बाई काही टिळकांच्या तोडीची नाही आहे, सामान्य कुटुंबातली आहे. पण तिने ॲक्सेप्ट केलं की हे दुःख जे आहे ते मला आता गिळलं पाहिजे. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. किती आपण उगाळत राहतो, किती आपण त्याचा शोक करत राहतो, या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची आपल्याला दृष्टी असली पाहिजे. गुरुदेव रानडेंचं 6ला व्याख्यान आहे
आणि 5ला टेलिग्राम आला की मुलगा सिरियस आहे, ताबडतोब जमखंडीला या. ते बेळगावमध्ये त्याने तो टेलिग्राम घेतला आणि तसंच कोटाच्या खिशात ठेवला. 5:30ला दुसरा टेलिग्राम आला की मुलगा एक्सपायर झाला म्हणून. तो टेलिग्राम घेतला आणि शर्टच्या खिशात कोटाच्या खिशात ठेवून दिला. 6ला आले, व्याख्यान केलं, नेहमीप्रमाणे बोलले आणि 7:30ला व्याख्यान संपल्यानंतर त्याने तो टेलिग्राम दाखवला आणि सांगितलं मला ताबडतोब जमखंडीला जाण्याची माझी व्यवस्था करा. आणि कारमधनं जमखंडीला गेले. दुःख आहे, प्रश्नच नाही आहे, पण त्या दुःखाची अभिव्यक्ती जी आहे ती करत असताना विवेक आणि विचार असला पाहिजे. म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे. आपण काय करतो, तो दुःखाचा प्रसंग आठवून आठवून रडत राहतो. मानसिक स्तरावरती त्या दुःखाचं चिंतन करतो. जर मन दुःखाचं चिंतन करत असेल तर ते भगवंताचं नामस्मरण कसं करू शकेल? आणि जर भगवंताच्या नामात मन असेल तर त्या दुःखाला त्या नामस्मरणामुळे शॉक ॲब्सॉर्बरची ट्रीटमेंट मिळालेली असेल, तो आघात तुम्ही शांतपणे सहन केला असेल, आपोआप त्या आघातावरती तुम्ही मात केलेली असेल. आणि म्हणून सदा सर्वदा प्रीती रामी धरावी किंवा सस्वरूपी भरावे किंवा विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आपला परिस्थितीवर कंट्रोल नाही आहे, परिणामावरती आपला कंट्रोल आहे. किती परिणाम करून घ्यायचा, किती वाईट वाटून घ्यायचं, किती दुःख वाटून घ्यायचं, या सगळ्यावरती आपला कंट्रोल आहे. आपला प्रारब्धावरती कंट्रोल नाही आहे. पण प्रारब्धात आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते सगळं स्वानंदे स्वीकारणं आपल्या ताब्यामध्ये हातामध्ये आहे. काय ज्ञानेश्वरांच्या वाट्याला आलेलं आहे, किती शोकांतिक आहे. पण कुठे ज्ञानेश्वरांचा दुःखी फोटो पाहिला का, चित्रबित्र एखादं? सिनेमात तरी संत ज्ञानेश्वर चित्रपट आपण पाहिला काय, त्याच्यामध्ये कुठे ज्ञानेश्वर महाराजांनी दुःख केलेलं आहे? उलट ते प्रसन्नच आहेत, ते शांत आहेत, कुठेही रिॲक्शन नाही. ज्ञानेश्वरांनी आपलं अंतःकरण एसी करून टाकलं. बाहेर घटना घडतील त्याचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही, मी ते मनाला लावून घेणार नाही. आणि जे ज्ञानेश्वर महाराजांना शक्य आहे, जे गोराकुंभाराला शक्य आहे, जे चोखा मिळायला शक्य आहे, ते आपल्याला का अशक्य आहे? ते आपल्याला का कठीण वाटावं? कारण तेच मन आपल्याला आहे, तेच अंतःकरण आपल्याला आहे, तीच शरीराची यंत्रणा आपल्याकडे आहे, तीच बुद्धी आपल्याला आहे. कदाचित त्यांच्यापेक्षा आपण जरा जास्त उजवे असू. त्याने त्यांना ग्रॅज्युएट तर नव्हते, आपण ग्रॅज्युएट आहोत. त्यांना इतकी अनुकूलता नसेल, आपल्याला अनुकूलता तरी आहे. म्हणून विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. या सगळ्या देह दुःख ते सुख मानित जावे किंवा विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. म्हणून आपल्या इथं वानप्रस्थ आश्रम सांगितलेला आहे. 50 नंतर आपल्याला घरामध्ये अलिप्तपणे राहता आलं पाहिजे. किती मुलीच्या संसारात आईवडिलांनी लुडबुड करावी, किती मुलाच्या संसारात आईवडिलांनी लुडबुड करावी. नातवंडावरती प्रेम असणं निराळं आणि नातवंडांबद्दल ममत्व असणं निराळं. आणि गावात मुली असल्या ना की फार प्रॉब्लेम येतो. गायडन्स सल्ले प्रत्येक वेळेला फोनवर, आता या क्षणी तू कसं वागलं पाहिजे. कारण नसताना मुलीच्या संसारात लुडबुड करून त्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला जातो, तिचा संसार दुःखी केला जातो. कारण नसताना मुलांच्या आणि सुनांच्या संसारामध्ये अनावश्यक लक्ष घालून संघर्ष निर्माण केले जातात. काही आवश्यकता नाही आहे. 50 नंतर हळूहळू अलिप्त झालं पाहिजे. सुदैवाने आताची पिढी जी आहे ना ती आपल्याकडे फारसा सल्ला मागायला येत नाही. सुटकेचा निश्वास सोडला पाहिजे, आम्हाला विचारत नाहीत. आम्हाला विचारत नाही म्हणून लगेच सगळे म्हातारे माणसं एकत्रित आली सकाळी सारसबागेत की का मुलगा कसा वागतो, मुलगी कशी वागते, सून कशी वागते, ती सोयी चर्चा. समाधान मानलं पाहिजे. बरे झाले देवा मुलगा विचारत नाही, बरे झाले देवा मुलगा अमेरिकेला गेला, छान झालं, मायेतनं सुटलो. अशा पद्धतीनं त्या घटनेकडे पॉझिटिव्हली पाहायला शिकलं पाहिजे. मग मुलं विचारत नाहीत, पाहिजे तसंच वागतात, काही कशात अर्थ नाही आहे. मग त्या मुलांना आणि सुनांना दुस्वास करण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातं आणि शेवटी त्यांच्याच आश्रयाला राहिलेले असतात.
ज्यांच्या आश्रयाला आपण राहिलेलो आहोत त्यांच्याशी प्रेमाने वागा, कशाला दुस्वास करता? आनंदाने राहा. माणसाला सुखात राहायचं माहिती नाहीये. मानसशास्त्रज्ञ आता ह्या निष्कर्षापर्यंत आलेले आहेत की माणसाला दुःखात राहायला आवडतं. म्हणून आपली तर म्हण आहे, माणसं सुख गिळून टाकतात आणि दुःख चघळत बसतात. दुःखाची चर्चा करत राहतात, दुःखाचं चिंतन करत राहतात. मना मानसी दुःख आणू नको रे याचा अर्थ, किंवा मना सर्वता शोक चिंता नको रे याचा अर्थ, दुःख शारीरिक पातळीवरती घडलेलं आहे, मनाच्या पातळीवरती त्याचं विस्मरण कर. आहे शरीराला दुःख आहे, फॉरगेट इट. त्याला फार महत्व देऊ नको. बिंदू माधव जोशी आणि मी एका कार्यक्रमाला एकत्र होतो. त्यांचं हार्टचं ऑपरेशन झाल्यानंतरचा त्यांचा माझा एकत्र कार्यक्रम होता. ते 1.25 तास बोलले आणि 1.25 तास इतक्या जोशपणे बोलत होते की ह्या माणसाचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, विश्वासच बसणार नाही, अशा पद्धतीने बोलले. मग त्यांना म्हटलं की तुमचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे असं म्हटलं वाटत नाही तुमचं भाषण ऐकल्यानंतर. म्हटलं वाजपेयींची आठवण व्हावी अशी तुमची आजची सभा झाली. म्हटलं असं तुम्ही आज बोललात. तेव्हा ते म्हणाले, दुःखाला कुरवाळत राहायचं का दुःख झटकून टाकायचं आपल्या मनावरती अवलंबून आहे. म्हटले मी असं झटकत असतो. म्हटले आहे दुःख वाटायला आलेलं आहे, ठीक आहे. अमुक आधार आलेला आहे, ठीक आहे. मैं जिंदगी के साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. ऍक्सेप्ट करायचं आणि ऍक्सेप्ट करून ती गोष्ट जी आहे ती आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे हे स्वीकारायचं. डायबिटीज झाल्यामुळे डिस्टर्ब झालेली माणसं मला माहिती आहेत. असं कसं झालं, मला डायबिटीज झाला, बिघडलं कुठे, ऍक्सेप्ट केला, विसरून जा. गोळ्या घेतल्या म्हणजे झालं, थोडी पथ्य पाळली म्हणजे झालं. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, सुख है एक छाव ढलती आती है जाती है. दुःख आहे आपला शोभती आहे असं गृहीत धरायचं. दुःखात आनंदी राहता आलं पाहिजे, दुःखात सुखी राहता आलं पाहिजे. आणि अध्यात्मामध्ये ते कौशल्य. म्हणून मना सर्वता शोक चिंता नको रे, घडलेले घडू दे, तू मनातल्या मनामध्ये त्याचा गुणाकार करू नको. आणि देहबुद्धी जी आहे ती सोडून दे आणि विदेही बुद्धी ठेव. याचा अर्थ हळूहळू देहाकडलं तादात्म्य कमी कर. साधे साधे प्रयोग करावेत. उपासाचा अर्थच काय आहे? उपासाचा अर्थच असा आहे की आज शरीराला काही अन्न मिळणार नाही आणि शरीराने काही मागता कामा नये. आणि शरीराने मागितलं तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, संपला, दिवसभर नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. आषाढी वारी करायची याचा अर्थच काय की पाऊस असेल, भिजावं लागेल, चालत राहायचं, चालावंच लागेल. तुला रिक्षा मिळणार नाही, बससाठी थांबावं लागणार नाही, वाहन असणार नाही, निवाऱ्याला झाड असणार नाही, संबंध सासवडचा डोंगर चढून जावं लागेल, त्याला इलाज नाही, करत राहा. देहाकडे दुर्लक्ष. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, मी देह नाही. खूप डोकं दुखत असेल, खूप पोटात कळा येत असतील, खूप शरीराला काहीतरी त्रास होत असेल, शांतपणे बसून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. पोट दुखत राहील, पोटात कळा चालू राहतील, तुम्ही श्रीराम जयराम जयराम मध्ये असाल, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत असाल, तुम्ही ओम रामकृष्णाय नमः म्हणत असाल, तुमचा त्या दुखण्याशी काही संबंध नसेल, तुम्ही त्यापासून अलिप्त आहात. मी देह नाही हा बोध आपल्या चित्तामध्ये व्यवस्थित ठसला पाहिजे. सगळी दुःख देह तादात्म्यात नाहीत. इतके आपण देहाला चिकटलेलो आहोत. एकाने प्रश्न विचारला की येशू ख्रिस्ताचं ते आम्हाला खरं वाटत नाही. म्हटलंय की खिळे ठोकले जात आहेत आणि तो म्हणतो ह्या लोकांना क्षमा कर आणि त्याला यातना होत नाहीये, हे कसं शक्य आहे? त्या साधूने सांगितलं 8 दिवसांनी मग सांगतो म्हटलं. आणि 8 दिवसानंतर त्याने 2 नारळ दाखवले. एक नारळ जो होता त्याच्या आतलं खोबरं झालं होतं आणि दुसरा नारळ होता ओला नारळ होता. ओला नारळ फोडला, त्याचे तुकडे करता करता फार नाकीनं आले. ते सारखे त्या याला चिकटलेले असायचे वरच्या कवचाला. दुसऱ्याचं गोटा खोबरं झालेलं होतं, ते फोडलं, लगेच गोटा खोबरं बाहेर पडलं. त्या साधूंनी त्या प्रश्न विचारायला सांगितलं, तुमच्या आमच्या सांसारिक लोकांचं शरीर असं चिकटलेलं आहे म्हटलं तिथे, आणि त्या यातना आहेत. येशूचं शरीर आणि मन ते त्या खोबऱ्यासारखं आहे, फोडल्या फोडल्या बाजूला.
आपण इतके तादात मिळून जातो शरीराशी की ते दुखणं म्हणजे माझं सर्वस्व. आजारी माणसाला तब्येत कशी विचारायची सोय नसते. अर्धा तास वेळ असेल तर विचारायचं. सगळं आधी व्हिडिओ फिल्म सुद्धा काढून दाखवतात. तुम्ही व्हिडिओ फिल्म पाहिले की नाही माझ्या दुखण्याची? डॉक्टरने काढलेली आहे. मग हार्टची व्हिडिओ फिल्म, याची व्हिडिओ फिल्म, हे दुखणं ते दुखणं, या गोळ्या, पिवळा कागद, तांबडा कागद, केस पेपर, तेच दाखवायचं आणि यादी दाखवत राहायची. आणि काय काय उपाय केले. मग ते ॲलोपॅथिकमध्ये गेलो, मग ते होमिओपॅथीवाल्याकडे गेलो, याने हे दिलं त्याने ते दिलं. सगळा वेळ त्यामध्ये जातो. देहाचं चिंतन विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि मग म्हणतात मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. सांगतोय तुला, राग मानू नको, कंटाळा येऊ देऊ नको. कोण चांगलं सांगायला लागलं ना की माणसं म्हणतात फार बोर केलं, किंवा म्हणतात फार इतके पिळत होते आम्हाला विचारू नका. पिळणं म्हणतात त्याला, बोरिंग म्हणतात. किती समर्थांनी परफेक्ट सांगितलंय, मना वीट मानू नको बोलण्याचा. पुन्हा 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 सांगावं लागतं. लोक सांगत राहतील. अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताचे दुर्लभ. ऐकून घ्या. हिताचं ऐकत राहायला पाहिजे. नाही तर मुलांना आईने सांगितलं की कंटाळा होता, अगदी आई बाद झालं, बोर करू नको, मला तर सगळं समजतं. आपल्याला सगळं समजतं. हे विद्यार्थी त्याच्यामध्ये फार डेव्हलप होत राहतं. आणि काही सांगू नका, मला सगळं माहिती आहे. वन शुड बी ए गुड लिसनर. ऐकून घेतलं पाहिजे. ऐकण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून सांगितलं तर वाईट वाटू नको, ऐकून घे. मना वीट मानू नको बोलण्याचा. वीट जर मानलं तर कल्याण होणार नाही, हित होणार नाही. म्हणून सगळं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. जे हिताचं सांगता आहेत त्यांच्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे. निंदा असेल ऐकून घेतली पाहिजे. दोष सांगितले की काही काही लोकांना असं वाटतं कानामध्ये तापलेलं तेल ओतलेलं आहे. काय मनुष्य आहे, संतांनी किती शांत असायला पाहिजे, किती कठोरपणे बोलतायत, संतांनी किती प्रेमळ असायला पाहिजे. माणसांना अशा वेळेला सगळं आठवतं, सगळं तत्वज्ञान अशा वेळेला आठवतं. की संत असून एवढे रागवतात कसे काय, एवढं एकदम चिडतात कसं काय, इतकं कठोर कसं काय सांगितलं. किती प्रेमळ शब्द समर्थानेच सांगितलंय. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोके. कोटेशन सगळे तयार असतात सगळ्यांसाठी. या ठिकाणी रावणाला सगळ्यांनी समजावून सांगितलं, रावणाने शेवटपर्यंत ऐकलं नाही. सासऱ्यांपासून सगळ्यांनी, मंदोदरीच्या वडिलांनी सांगितलं, मंदोदरीने सांगितलं, कुंभकर्णाने सांगितलं, बिभीषणाने सांगितलं, कोणाचं ऐकलं नाही. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. माणसं काय करतात, जो हिताचं सांगणार असतो ना त्याला भेटायचंच टाळतात. त्याच्याशी संबंध हळूहळू कमी करतात, त्याच्याशी संपर्क हळूहळू कमी करतात. म्हणजे स्तुतीपाठक आहेत त्यांच्यामध्ये रमतात. आपल्याला हिताचं सांगणाऱ्यांचे जे विरोधक आहेत त्या विरोधकांशी मैत्री करतात. तुम्हालाही असंच अनुभव आला ना, माझंही असंच घडलं. मग लगेच त्याच्याशी जवळीक, कारण तो आता आपला शत्रू झाला. मग आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. साध्या साध्या गोष्टीत माणसं इतकं राजकारण खेळतात, इतके छोटे छोटे पक्ष फॉर्म केले जातात जीवनामध्ये, काही त्याला अर्थ नसतो. आणि सगळं आयुष्य याच्यामध्ये निघून जातं. याला माणसं म्हणतात स्मार्टनेस, याला माणसं म्हणतात धूर्तपणा, याला माणसं म्हणतात व्यवहार चातुर्य, याला म्हणतात समाजामध्ये असंच वागावं लागतं. कारण नसताना कॉम्प्लिकेशन्स माणसं वाढवतात. जो हिताचं सांगतो आहे त्या माणसाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत, पण ऐकलं जात नाही. सत्तेचा मोहच असा असतो, संपत्तीचा मोहच असा असतो. इंदिरा गांधींची सभा होती, नंतर त्या शंकराचार्यांना भेटायला गेल्या कांचीपीठाचे जयेंद्र सरस्वती. जयेंद्र सरस्वतीने सांगितलं, बाई दिवस फार वाईट आहेत बरं, काळजी घ्या आणि जरा बेताने राहा. हे सांगितल्यानंतर महिनाभराच्यात इंदिरा गांधींची हत्या झाली. संत सांगून बघतात. राजीव गांधींचा मद्रास दौरा होता. त्यावेळेस कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वतींचे गुरु चंद्रशेखरेंद्र सरस्वती, ज्यांनी इंदिरा गांधींनी सांगितलं बाई जरा काळजी घ्या, ते मद्रासमध्ये होते. आणि त्यांना असं कळलं की राजीव गांधी पुढच्या आठवड्यात इथे येणार आहेत, त्यांचा दौरा आहे. कुणीतरी पेपरमध्ये वगैरे वाचलं, कोणीतरी सांगितलं.
त्यांनी लगेच फॅक्सवरनं राजीव गांधींना सूचना पाठवली. टाइम्स ऑफ इंडियाने अग्रलेखात ती सूचना छापली होती. राजीव गांधी याला जो अग्रलेख लिहिला त्या टाइम्स ऑफ इंडियाने चंद्रशेखरेंद्र सरस्वतींची सूचना छापली होती. त्या चंद्रशेखरेंद्र सरस्वतींनी लिहिलं होतं, तुम्ही मद्रासमध्ये येऊ नका, आणि यायचं असेल तर अमुक अमुक देवीचं अमुक अमुक अनुष्ठान तुम्ही करा स्वतः. ते अनुष्ठान केल्याशिवाय तुम्ही मद्रासमध्ये पाऊल टाकू नका, तुमच्या जीविताला धोका आहे, आणि संरक्षणासाठी ते अनुष्ठान करा. पण आपण जर असं अनुष्ठान केलं तर चर्चा होईल की निधर्मी राज्यामध्ये पंतप्रधान कसलं अनुष्ठान करतायत, हे कसलं सोळा नेसून पूजेला बसलेले आहेत. आपल्याबद्दल अशी चर्चा नको, वादळ नको, म्हणून ती सूचना मिळाली. ती सूचना तशीच बाजूला केली, मद्रासला आले आणि हत्या झाली आणि राजीव गांधी संपले. संत जे सांगत असतात, मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. हिताचं लोक सांगत असतात, पण हिताचं सांगितलेलं असतं तिथं दुर्लक्ष केलं जातं, आणि दुर्लक्ष केलं गेलं की त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम भोगावे लागतात. काय भावामध्ये पडलं मद्रासला येणं, करून घेतलं असतं एखादं अनुष्ठान, एक संरक्षण कवच तयार झालं असतं. निदान सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागणार, संपलं. बाकी मी माझं डोकं वापरणार नाही. अहो, किती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांशी समर्थांशी अनन्य होते. विडा खायचं सोडलं होतं शिवाजी महाराजांनी, आणि समर्थांनी विडा खायला दिला, लगेच विडा खाल्ला. समर्थ म्हणले, तुम्ही विडा सोडला होता ना खायचा? म्हटले, आम्ही तांबूल नाही बक्षीला, आम्ही प्रसाद सेविला. तुमच्या हातचा आहे, प्रसाद झाला, आता तो विडा राहिला नाही. अशा प्रकारची निष्ठा कठोर सांगितलं जाईल तेव्हा तात्पुरतं अहिताचं वाटेल, पण तसं आचरण जर घडलं तर त्यामध्ये आपलं कल्याण आहे. म्हणून श्रेयस प्रेयसचा जो भाग आहे तो या ठिकाणीच आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे, तेवढापुरतं ते सुख आहे, शाश्वत राहणार नाही. सुख हे तात्पुरतं आहे, ते शेवटी दुःख पर्यवसानी आहे. म्हणून लालबहादूर शास्त्रींनी मुलाला सांगितलं, मुलगा वडील पंतप्रधान झाले, मुलाने स्वतःचं घर सजवलं, स्वतःचं घर एसी करून घेतलं. शास्त्रीच्या दौऱ्यावरनं परत आले आणि पाहता तर घरात सगळीकडे एसी बसवलेला. त्यांनी मुलाला विचारलं की हे कोणी केलं? मी सांगितलं म्हटलं त्यांना की तुम्ही आता पंतप्रधान झालात म्हणून, तुम्ही आता मंत्रिमंडळात आहात म्हणून, गृहमंत्री झाले, त्याच्यावर मी सांगितलं म्हटलं. लालबहादूर शास्त्रींनी पुन्हा त्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलावलं आणि सगळे एसी काढून टाकले, आणि मुलाला सांगितलं की मंत्रीपद ही सावली आहे, ती फार काळ टिकणार नाही. सर्व हातातनं गेलं आणि झाडाखाली झोपायची वेळ आली तर शांत झोपता येईल एवढ्या माणसाच्या गरजा कमी असल्या पाहिजे. सुखाची घडी लोटता सुख आहे. सुख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सुखाची घडी आहे तोपर्यंत सुख आहे. सुखाची घडी संपली की वाटेला दुःख येणारच आहे. कल जहा बसी ती खुशिया आज हे मातम वहा. काल जिथं सुख होतं आता तिथं एकदम सगळं मातेरं झालेलं असणार आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं असणार आहे. जीवनाचं हे स्वरूपच आहे. श्री राम भजो दुख में सुख में सब नश्वर है मत मान करो. बहुवीर हुए बलवान हुए कितने ना महिपत मान हुए. अब कौन कहा कुछ ध्यान करो सब नश्वर है मत मान करो. सगळं क्षणभंगूर आहे, सगळं बदलणार आहे. कसला अभिमान, कसला अहंकार. मग या ठिकाणी तू कोणी सांगितलं त्या अहंकारामुळे वीट मानू नको, त्याचा राग मानू नको. जे सांगितलं जाईल ते व्यवस्थित ऐक. आणि आत्ता जे तुला वाटतंय की सुखात आहोत ते क्षणभंगूर सुख आहे, ते दुःख पर्यवसानी आहे, हे लक्षात ठेव. आणि मग म्हटलं, अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. सगळ्या दुःखाचं मुख्य कारण अहंकार आहे. अहंता गुणे सर्व हे दुःख होते. कुटुंबातले जे संघर्ष आहेत ना, सासू आणि सुनेचा संघर्ष असेल, मुलगा आणि वडील यांचा संघर्ष असेल, नणंद भाऊजाईचा संघर्ष असेल, भावाभावांचे संघर्ष असतील, हे सगळे संघर्ष जे आहेत हे अहंकारात निर्माण झालेले आहेत. माझं स्थान आणि माझं महत्त्व याच्यावर नाही सगळे झालेले आहेत. जर अहंकार सोडला तर सगळे संघर्ष संपुष्टात येतील. म्हणून या ठिकाणी सुखी राहता सर्वही सुख आहे. काय समर्थाने सांगितलेलं आहे? सुखात राहायचं असं जर तुम्ही ठरवलं तर या जगात दुःख नाहीच आहे.
फिल बॉसमन याचं एक पुस्तक आहे, गिव्ह हॅपीनेस ए चान्स. त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, आनंद तुमचं दार ठोठावतो आहे, त्याला संधी द्या, तो आत येतोय. तुम्ही दार बंद केलेलं आहे, आनंद तुमच्या जीवनात यायला तयार आहे. गिव्ह हॅपीनेस ए चान्स. सुखी राहता सर्वही सुख आहे. तुम्हाला जर सुखातच राहायचं असेल तर तुम्ही राहू शकाल. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, तुम्हाला सुखात राहायचं असेल त्यांनी उपाय सांगितलेले आहेत. कोणी चूक केली असेल क्षमा करा. बघा, तुम्ही क्षमा केली ना, तो विषय तिथंच संपतो. तुम्ही ताणून धरलं तर, तुम्ही वाद वाढवत राहिलात तर, तुम्ही द्वेष वाढवलात तर, तुम्ही संघर्ष आणि कटकटी वाढवत गेलात तर, आपण क्षमा केली ना, किती मनाला शांतता मिळते. सगळं चिंतनच बंद होऊन जातं. आणि साधे साधे प्रसंग असतात. प्रवासामध्ये मी होतो, बाहेर गाडी थांबली होती 10 मिनिटं, सगळे लोक हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. माझा हॉटेलशी काही संबंध नसल्यामुळे मी त्या बसला लागून असे फेऱ्या मारत होतो. तेवढ्याच एका माणसाने खिडकीतनं पानाची पिचकारी टाकली. त्याला वाटलं मोकळं आहे आता सगळं ठीक आहे. त्याने पिचकारी टाकली आणि नेमकी माझ्या लुंगीवरती ती पिचकारी पडली. म्हटलं आपण हॉटेलमध्ये जात नाही, हा जो आपला अहंकार आहे, आता आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागेल धुवायसाठी. तुम्ही त्या गोष्टी कशा घेता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तो मनुष्य खिडकीतनं सॉरी म्हटला, मी त्याच्याकडे बघितलं सुद्धा आहे. म्हटलं ठीक आहे. तर हॉटेलमध्ये गेलो, त्यांच्याकडे 2 ग्लास पाणी मागून घेतलं आणि ते जे लुंगीवरती सांडलेलं होतं तेवढं धुवून टाकलं. म्हटलं तर थोडंफार डाग आहे ते 2-3 धुण्यात निघून जाते. संपला विषय. आणि वाढवायचं ठरलं तर समजतं की नाही, कुठल्या गावचे आहात तुम्ही, झाली सुरुवात. स्वतःला एज्युकेटेड समजतात, काय माणसं आहेत, कसं वागतात, कारण नसताना अशांती. बॉसमननी म्हटलेलं आहे, तुम्ही कोणी चुकत असेल, कोणाचा मोबाईल चालू असेल, क्षमा करा, दुर्लक्ष करा, आपोआप शांती आहे, आपोआप सुख आणि समाधान आहे. आरडाओरडा कोण काय उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, दुसऱ्याच्या दोषांचं किमान चिंतन करा. आपली सगळी शक्ती कशामध्ये खर्च होते, दुसऱ्याच्या दोषामध्ये खर्च होते. म्हणून बॉसमनने सांगितलं, तुम्हाला सुखात राहायचं आहे, दुसऱ्याच्या दोषांचं चिंतन बंद करा. माता शारदादेवीने म्हटलंय, तुम्हाला मनशांती हवी आहे का, मग दोष पाहायचं बंद करा. दोष दृष्टी ठेवा स्वतःच्या बाबतीत. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कासयावरून इतरांचे दोष माझ्या ठाई वाण काय आहे. माझ्यात काय दोष कमी आहेत म्हणून मी इतरांच्या दोषांची चर्चा करू. इतरांच्या दोषांची चर्चा करण्यापेक्षा मी आत्मपरीक्षण करीन, माझ्यातले दोष पाहीन आणि त्यातनं बाहेर पडीन. म्हणून जीवनावरती प्रेम करा. त्याने आणखी एक सांगितलं, जे जीवन तुम्ही जगत आहात त्यावर प्रेम करायला शिका. ज्या शाळेत मी शिकतो आहे त्या शाळेवरती मला प्रेम करता आलं पाहिजे. जे मला शिक्षक शिकवत आहेत त्यांच्यावरती मला प्रेम करता आलं पाहिजे. माझ्या प्रत्येक शिक्षकांबद्दल मला प्रेम असलं पाहिजे. जे प्रवचन मी ऐकतो आहे त्या प्रवचनाच्या विषयाबद्दल मला प्रेम असलं पाहिजे. प्रवचन सांगणाऱ्याबद्दल माझ्या मनात प्रेम असलं पाहिजे. जे लोक आलेले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमभावना असली पाहिजे. जीवनावरती प्रेम करायला शिका. मी ज्या चपला घालतो त्या चपला घरी गेल्यानंतर मी कशा तरी फेकून देणार नाही. मला त्या चपलेवरती प्रेम करता आलं पाहिजे. ती व्यवस्थितच ठेवली पाहिजे. माझा जो शर्ट आहे तुम्ही ठेवताना असं टाकून देणार नाही, तो हँगरलाच ठेवला पाहिजे. मला त्या शर्टवरती प्रेम करता आलं पाहिजे. माझ्या वस्तू ज्या आहेत कपाट उघडलं की एकदम कोलॅप्स. माझ्या वस्तू मला व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजेत. नेटकं असलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, टापटीप असली पाहिजे. कसतरी ठेवलं, कुठेतरी फेकून दिलं, झटकन पुस्तक सापडलं पाहिजे. पुस्तकं व्यवस्थित ठेवली पाहिजेत, रांगेत ठेवली पाहिजेत. जीवनावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. दाराचा खालचा स्टॉपर असतो, पायाने मी तो कधी उघडत नाही, खाली वाकून उघडतो. त्याला सुद्धा जीवन आहे, त्याला पाय लागू देऊ नका. बादलीने आपण आंघोळ करतो, बादलीला कधी पाय लागू देऊ नका. पायाने बादली बाजूला करू नका, खाली वाका आणि बादली बाजूला ठेवा. त्या बादलीला सुद्धा जीवन आहे, त्या स्टॉपरला सुद्धा लाईफ आहे. का ते पायाने असं करायचं, का पायाने बाजूला झटकायचं. रस्त्यात दगड असेल, पायाने बाजूला करू नका, हाताने उचलून बाजूला फेका. त्या दगडाला सुद्धा जीवन आहे. प्रत्येकामध्ये चैतन्य आहे, सर्वत्र तो नटलेला आहे. काय इतक्या तुच्छतेने त्याकडे बघायचं. बॉसमन म्हणतो, तुम्ही जर जीवनावरती प्रेम करायला शिकलात तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद प्राप्त होईल. सुखी राहता सर्व ही सुख आहे.
याचा अधिक विस्तार आपण उद्याच्याला बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.